माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर त्रिवेणी मेजवानीमध्ये आज तुम्हाला मी काय दाखवते? अहो, खानदेशचे वांग्याचं भरीत आणि कळण्याची भाकर. कळण्याची भाकर आणि वांग्याचं भरीत खानदेशात या दिवसात बऱ्याच जणांकडे बऱ्याच वेळा होतं. चला तर आपण बघूया. परंतु खानदेशी भरीत म्हटलं की ते आपण शेकून करतो आहे, पण आज मी तुम्हाला वाफवलेले खानदेशी भरीत दाखवत आहे. चला तर बघूया साहित्य. सर्वप्रथम वांगे घेतले, ते कापले आणि छानपैकी धुवून घेतले. त्यानंतर कांदा कापून घेतला आहे, शेंगदाणे घेतले, लसूण, कोथिंबीर आणि हा सर्व मसाला, धणे, जिरे, खोबरे, खसखस थोडी घेतली, तीळ पण घेतली, तसंच हिंगपूड, लाल मिरची एक फोडणीसाठी आणि बडीशोपची पावडर. आणि हे आपलं खानदेशी कळण्याचं पीठ. चला बघूया आपण आता काय करायचं ते. सर्वप्रथम तेल गरम करत ठेवले. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी हा आपण घेतलेला सर्व मसाला त्यात टाकला. मसाला टाकून झाल्यानंतर त्यात मी लसूण टाकले, तसंच शेंगदाणे पण परतवण्यासाठी टाकले. छानपैकी ते परतवून घेऊया. परतल्यानंतर त्यामध्ये मी हा मिरचीचा ठेचा आणि कांदे सर्व काही त्यात साहित्य टाकले. साहित्य टाकल्यानंतर छानपैकी बारीक गॅसवर आपण ते परतवून घेऊया. परतले झाल्यानंतर त्यात आपण ज्या वांग्याच्या फोडी केल्या त्या फोडी टाकूया. फोडी टाकल्यानंतर त्यावरती आपण एक छानपैकी झाकण ठेवूया. झाकणात पाणी ठेवूया आणि बारीक गॅसवर छानपैकी वाफ येऊ द्यावी. नंतर बघूया पुढे काय. आपण झाकण ठेवलंय कढईवरती, ताटामध्ये पाणी ठेवलंय आणि त्या पाण्याच्या वाफेवरती आपलं झणझणीत भरीत तयार होणार आहे. ज्यावेळेस आपण ते छान परतवतोय त्यानंतर त्यात चिमूटभर हळद टाकणे, म्हणजे रंग छान येतोय. चला बघूया 1-5 मिनिटानंतर झाकण उघडून. अशा प्रकारे आपण झाकण ठेवले होते. 4-5 मिनिट झाल्यानंतर परत एकदा ओपन करून बघूया. अशा प्रकारे 1-5-6 मिनिट झाल्यानंतर आपलं छानपैकी वांगे शिजत आलेली आहेत. त्यात आपण थोडी हळद टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकले. आता आपण छान हलवूया आणि त्यानंतर आपण आता काय करायचे, हे पावभाजीचं जे दाबणं असतं त्याच्याने छानपैकी दाबून घेऊया. अशा प्रकारे आपलं भरीत तयार झालेलं आहे. भरीत तयार झाल्यानंतर त्यात आपण थोडेसे वरून तेल टाकूया. नंतर परत आपण ते परतवून घेऊया. परत थोडा वेळ तेल सुटेपर्यंत आपण राहू देऊया. आपले भरीत तयार झालेले, छानपैकी तेल सुटलेले. आता आपण भाकरी करणार आणि भाकरीबरोबर भरीत खाणार. चला, तुम्हाला जर आवडले तर नक्कीच प्रतिक्रियेत वांग्याची भरीत आणि भाकरी कसं झालंय लिहायला विसरू नका बरं का.